ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रतिमा सुभेदारांच्या घरी आल्यानंतर जेव्हा आता रविराज आणि तिची आमनेसामने भेट होणार आहे, तर त्यानंतर नक्की आता काय घडणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 25 वर्षानंतर आता प्रतिमेला भेटल्यानंतर सगळ्यांचीच प्रतीक्षा संपलेली असते आणि प्रतिमाला आपल्या नजरेसमोर पाहून सर्वच जण आनंदाने अगदी भारावून गेलेले असतात. आता प्रतिमेची भेट झाल्यानंतर रविराजांना ही आनंदाची बातमी देण्यासाठी पुन्हाची कल्पनाला सांगते. तेव्हा आता कल्पना जेव्हा रविराजांना फोन करते तेव्हा ती सांगते की भाऊजी तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे घरी या. तेव्हा आता रविराज खूप घाबरतो. तो कल्पनाला विचारतो की काय झालं आहे वहिनी, काही झालं आहे का, पुन्हा आजीची तब्येत तर ठीक आहे का. अनेक सारे प्रश्न आता रविराजांना पडलेले असतात. तेव्हा आता कल्पना त्यांना सांगते की हे बघा भाऊजी तुम्ही इथे या, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आता कल्पनाने फोनवरती काहीच सांगितलेलं नसतं, त्यामुळे रविराज खूप घाबरून जातात. तर त्यानंतर रविराज आता लगेचच घरच्या सगळ्यांना बोलावतात आणि त्यांना सांगतात की आपल्याला आत्ताच्या आत्ता सुभेदारांच्या घरी जायचं आहे. त्यावरती आता प्रिया विचारते की परंतु बाबा आपण आत्ताच का निघतो आहोत, म्हणजे तिथे काही झालं आहे का, पुन्हा आजीची तब्येत वगैरे तर ठीक आहे का. तेव्हा आता रविराज म्हणतो की मला कल्पना वहिनींचा फोन आला होता आणि त्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्याला घरी बोलावलं आहे. मला जी प्रश्न पडले आहेत त्याची उत्तरं मलाही मिळालेली नाही आहेत. आपण तिकडे जाऊयात आणि बघूयात काय झालं आहे ते. तर त्यानंतर आता घाबरून ते सगळेच जण आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात. तेव्हा आता रविराज पटकन पूर्णा आजीकडे येतात आणि विचारतात की काय झालं आहे पूर्णाई, तुमची तब्येत तरी ठीक आहे ना. पूर्णा आजी रडते आहे हे रविराजांच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा आता पूर्णा आजी सांगतात की बरं झालं रविराज तुम्ही इथे आला आहात. अहो इतक्या वर्षात जो चमत्कार घडायला हवा होता तो चमत्कार आता घडला आहे. तेव्हा आता रविराजांना पूर्णा आजी काय बोलत आहेत ते कळत नाही. तर पूर्णा आजी आता बोटाच्या इशाऱ्याने प्रतिमा रविराजांना दाखवतात. जेव्हा आता रविराज सर हे प्रतिमाला पाहतात तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसलेला असतो. इतक्या वर्षांची प्रतीक्षा आता संपलेली असते आणि अखेर आपण आपल्या प्रतिमेला डोळ्यांच्या समोर पाहिलं आहे. यामुळे आता रविराजांचा आनंद गगनात मावेना असं होतो आणि रविराज सर आता स्वतःला आवरू शकत नाहीत. रविराज पटकन जाऊन आता प्रतिमाला घट्ट मिठी मारतात आणि तिला विचारतात की अगं प्रतिमा तू कुठे होतीस, इतके दिवस कुठे गेली होतीस, मी तुला किती शोधलं, मला भेटली नाहीस तू. तेव्हा आता प्रतिमा आधीचीच खूप घाबरून गेलेली असते. ती रविराजांना ढकलते आणि सायलीच्या पाठीमागे जाऊन लपते. प्रतिमाच्या या वागण्यामुळे तिथे सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. रविराज आता प्रतिमेला विचारतात की काय झालं प्रतिमा, तू माझ्यासोबत अशी का वागत आहेस. अगं इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा तू मला भेटली आहेस आणि तू माझ्याशी काहीतरी बोल ना प्रतिमा, तू मला ओळखत नाही आहेस का, काय झालं आहे. असे अनेक प्रश्न आता रविराज प्रतिमेला विचारतात. परंतु प्रतिमाला आता काहीच आठवत नसतं. तिच्या सगळ्या आठवणी पुसल्या गेलेल्या असतात. सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही परिवाराला आता मोठा धक्का बसलेला असतो, कारण प्रतिमेच्या वागण्याचा त्यांना अंदाजच येत नसतो. तर सगळ्यांना आता खूप वाईट वाटत असतं की प्रतिमा कोणालाच काहीच प्रतिसाद देत नसते. प्रतिमेला आता रविराज म्हणतात की काय झालं आहे प्रतिमा, तू माझ्यावरती रागवली आहेस का, तुला वाटतं का मी तुझा शोध आत्तापर्यंत घेतला नाही. परंतु तसं काहीच नाही आहे प्रतिमा, माझ्याशी बोल ना. अगं गेल्या 25 वर्षात मी तुला कुठे कुठे शोधलं नाही. रविराज सांगतात की मी तर तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. मला खात्री होती की माझी प्रतिमा नक्की परत येईल. माझी प्रतिमा मला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. प्रतिमा काहीच उत्तर देत नसते. ती फक्त सायलीच्या आडून रविराजांना पाहत असते. तिला फक्त एवढंच वाटत असतं की आपण यांना कुठेतरी पाहिलं आहे. परंतु प्रतिमेला आता रविराज आठवत नसतात. तर रविराज आता जुन्या आठवणींना उजाळा देतात. ते सांगतात की प्रतिमा अगं आपल्यावरती काळाचा आघात झाला होता, आपल्या तिघांचीही ताटातूट झाली होती, परंतु बघ आता नियतीने आपल्या तिघांना पुन्हा एकत्र आणलं आहे. प्रतिमा आता रविराजांना काहीच बोलत नाही. ती फक्त घाबरून सायलीच्या पाठीमागेच लपत असते. तेव्हा आता रविराजांना अश्रू अनावर होतात आणि त्यांना खूप वाईटही वाटतं. तर त्यानंतर रविराज सांगतात की प्रतिमा तुझं माझ्यावरती किती प्रेम होतं. अगं मी कामावरून थकून आलो तर मला प्रत्येक वेळेस थकल्यासारखं कधी वाटलंच नाही, कारण तू माझी तितकी काळजी घेत होती. तुझा चेहरा मी जेव्हा पाहायचो तेव्हा माझा थकवा अगदी कुठल्याच्या कुठे निघून जायचा. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा तू काळजी घेत होतीस. रविराजांना खूप वाईट वाटत असतं. रविराज आता प्रतिमेची माफी मागतात. ते म्हणतात की हे बघ इतक्या वर्षानंतर तू परत आली आहेस ना माझ्या आयुष्यामध्ये, तर तुला वाटत असेल की मी तुला शोधलं नाही, तुझा माझ्यावरती राग असेल तर मला माफ कर प्रतिमा, परंतु प्लीज बोल काहीतरी. आता प्रतिमा काहीच रिस्पॉन्स देत नसते. त्यामुळे आता रविराजांना वाटतं की प्रतिमा कदाचित आपल्याला बोलत नाही आहे, परंतु तिच्या मुलीला तरी ती बोलू शकते. आणि त्यानंतर रविराज आता प्रियाला पुढे करतात आणि ते म्हणतात की प्रतिमा बघ आपली मुलगी
अगं आपल्या तन्वीलाही तू ओळखत नाहीयेस का? अगं तुला माझ्यावरती राग असेल तर निदान तू तन्वीशी तरी बोल. मला आता तुझ्या मुलीवरती किती विश्वास आहे, तिच्यावरती किती प्रेम आहे हे चांगलंच माहिती आहे. तू निदान तिला तरी विसरू शकत नाही. परंतु आता रविराज बडबड करतच असतात. तिला आता जुन्या आठवणींना उजाळा देत असतात, परंतु प्रतिमेला काहीच आठवत नसतं. तेव्हा आता रविराज पुन्हाची ह्या प्रियाला आग्रह धरतात. ते म्हणतात की अगं तन्वी तू बोल तुझ्या आईशी, तिला नक्कीच तुझा आवाजानं परत सगळं काही आठवेल. तिला जरी विसर पडला असला तरी सुद्धा ती आपल्या मुलीला नाही ना विसरू शकत. तुझ्यावरती तिचा किती जीव होता हे आम्हाला चांगलं माहिती आहे. परंतु प्रिया आता पुरती घाबरून गेलेली असते. फक्त प्रियाच नाही तर नागराज सुद्धा. आता त्या दोघांची बोबडी वळालेली असते. साक्षात प्रतिमेला त्याने पाहिलेलं असतं. तेव्हा आता पुन्हा जे सायलीला इशारा करते. तेव्हा आता सायली म्हणते की काय झालं आहे प्रतिमात्या? अहो ही सगळी तुमची माणसं आहेत. इतक्या वर्षानंतर तुम्ही पहिल्यांदा त्यांना भेटला आहात. प्लीज त्यांच्याशी बोला. अहो निदान त्यांच्याकडे बघा तरी. तर त्यानंतर आता सुमन पुढे आहे आणि सुमन आता प्रतिमेला म्हणते, अहो प्रतिमा वहिनी तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही सगळ्यांना का ओळखत नाही आहेत? तुम्ही मला तरी ओळखलत ना? अहो तुम्ही घरात आल्यापासून अगदी लहान बहिणीसारखं मला सांभाळून घेतलं होतं. आज किती वर्षानंतर तुम्ही परत आम्हाला भेटले आहात. प्लीज आमच्याशी काहीतरी बोला. सगळेजण आता प्रतिमेला जुन्या आठवणींचा उजाळा देत असतात. सगळ्या क्षणांची आठवण करून देत असतात. परंतु प्रतिमेला तिथे काहीच आठवत नसतं. तर त्यानंतर पुन्हा ते आता खूप रडतात आणि प्रतिमेला समजावण्याचा प्रयत्न करतात. ते सांगतात की अगं प्रतिमा निदान तुझ्या नवऱ्याला तरी बोल. अगं तू परत येणार हा विश्वास सायलीचा खरा ठरला आहे आणि आता तू परत आली आहेस तर आमच्याशी राग धरून का बसतेस? सर्वजण आता रविराजन सगळेच जण प्रतिमेला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु प्रतिमेला नाही काही आठवत असतं ना तिला बोलता येत असतं. परंतु आता सगळेच जण प्रश्न विचारून प्रतिमेला हैराण करून सोडलेलं असतं. प्रतिमेला एकतर कोणीच तिथे ओळखीचं नसतं आणि त्यातून आता ती सतत घाबरून सायलीच्या पाठीमागून काही हलतच नसते. तर आता सगळ्यांचे प्रयत्न संपलेले असतात. तर त्यानंतर रविराज म्हणतात की अगं प्रतिमा तू नागराजला तरी ओळखत असशील ना? जेव्हा आता प्रतिमा सायलीच्या पाठीमागून वाकून नागराजला पाहते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. कारण तिला आता ॲक्सिडेंटचा प्रसंग अचानक आठवलेला असतो आणि तिथे नागराजचा आवाज तिच्या कानी पडलेला असतो. तो आवाज अजूनही प्रतिमेच्या कानात तसाच असतो आणि त्यामुळे आता जेव्हा नागराज प्रतिमा वहिनी असं म्हणतो त्या क्षणी आता प्रतिमाला चक्कर येते आणि प्रतिमा खालती बेशुद्ध पडते. तेव्हा आता सगळेजण खूप घाबरून गेलेले असतात. कोणाला काहीच सुचत नसतं. त्यावेळी आता सायली पटकन आता पाणी आणते आणि तिच्या तोंडावरती शिंपडून तिला शुद्धीवरती घेऊन येते. सगळेजण आता खूप घाबरून गेलेले असतात. तेव्हा आता अश्विन सांगतो की तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी बघतो प्रतिमा त्यांना काय झालं आहे ते. तेव्हा आता प्रतिमा अश्विनला सुद्धा हात लावू देत नसते. तर आता सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की प्रतिमाला समजावायचे तरी कसं? ती अशी वेड्यासारखे विचित्र का वागते आहे? का ते आपल्या सगळ्यांना ओळखत नाहीये? एवढ्या सगळ्या जुन्या आठवणी तिला सांगितल्या आहेत तरी त्या क्षणाची ओळख तिला अजून का नाहीये? तर त्यानंतर आता सायली पुन्हा जी रविराज सगळ्यांनाच म्हणते की मला असं वाटतं की आपण प्रतिमा त्याला आराम करू द्यावा, कारण आपण सगळ्यांनीच आता प्रश्न विचारून त्यांना खूप हैराण केलं आहे. तर सायली आता विचार करते की काय करू? प्रतिमात्याची वाचा गेली आहे हे सगळ्यांना सांगू की नको? एकतर इतक्या वर्षानंतर प्रतिमात्या यांना भेटल्या आहेत तर सगळ्यांचा आनंद गगनात मावनाचा झाला आहे आणि त्यांच्या आनंदावरती असं विरजन मी पाडू का? सायली आता विचार करत असते. रविराज आता सायलीला विचारतात की सायली अगं तुला नक्की प्रतिमा कुठे भेटली? तिथे आता पूर्णाजी सांगते की शेवटी आपल्या सायलीचा विश्वास खरा ठरला. अखेर सायलीने तो चमत्कार घडवून आणला. रविराज आपण सगळ्यांनी जर कोणाचे आभार मानायला हवेत तर ते सायलीचे आभार मानायला हवे आहेत, कारण इतक्या वर्षांची प्रतीक्षा आपली तिने संपवली. आपल्या माणसाला, आपल्या प्रतिमेला तिने आपल्या आयुष्यात परत आणलं. तेव्हा आता रविराज सुद्धा त्यांना पूर्णाजीचं म्हटलं पटलेलं असतं. तर त्यानंतर रविराज सायलीसमोर उभे राहतात आणि सायलीला सांगतात की खरंच सायली तुझे मनापासून आभार. गेल्या 25 वर्षात प्रतिमेशिवाय मी काय काय भोगलं आहे आणि तिच्या विना कसं जगलो आहे माझं मला माहिती आहे. परंतु आज तू प्रतिमेला माझ्या आयुष्यात परत आणून माझ्यावरती खूप मोठे उपकार केले आहेत. रविराज आता सायलीला म्हणतात की मला माहिती नाही आहे सायली की तुझं आणि प्रतिमाचं नक्की काय नातं आहे, परंतु नक्कीच आधीच्या जन्मात काहीतरी नातं असेल, म्हणूनच तर तिच्याविषयी प्रेम, तिच्याविषयी ती इतकी ओढ तुझ्या मनामध्ये आहे. तेव्हा आता सायली म्हणते की अहो सर असे तुम्ही माझे आभार नका मानू. तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात आणि तुम्ही माझ्यासमोर असं हात जोडणं बरोबर दिसत नाही. तेव्हा आता रविराज सांगतात की हा तर सायली तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, परंतु तुला माहिती आहे का गेल्या कित्येक वर्षामध्ये मी प्रतिमेचा किती शोध घेतला, परंतु मला प्रतिमा कधीच भेटली नाही. परंतु हा चमत्कार तू घडवून आणलास. तू स्वतः
माझ्या प्रतिमेला परत माझ्या आयुष्यात घेऊन आलीस. सायली, प्रतिमेला शोधण्यात कधीच माझ्या हाताला यश आलं नाही, परंतु ती गोष्ट तू मला करवून दाखवलीस. पण तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे की तुला प्रतिमा नक्की भेटली तरी कुठे? त्यावरती सायली सांगते की प्रतिमा त्या मला अलिबागमध्ये भेटल्या. त्यावरती आता सर्वांना मोठा धक्काच बसतो. तर कल्पना ते म्हणते की म्हणजे प्रतिमा आपल्या एवढ्या जवळ असून सुद्धा आपण कधीच तिला शोधू शकलो नाही. तर सायली त्यानंतर आता प्रतिमाबद्दलचा खूप मोठा खुलासा सर्वांसमोर करते. ती सांगते की प्रतिमा त्या एका मंदिरामध्ये राहत होत्या आणि तुम्हाला माहिती आहे मला सगळ्यात जास्त कशाचं वाईट वाटलं ते? कारण जेव्हा मी आता मंदिरामध्ये प्रसाद वाटण्यासाठी बाहेर आले होते तेव्हा चक्क भिकाऱ्याच्या रांगेमध्ये प्रतिमा आत्या बसल्या होत्या. तेव्हा तर आता रविराज आणि पूर्णाजीचा ऊर भरून आलेला असतो आणि त्यांना अश्रू अनावर होतात. तेव्हा आता अर्जुन सायलीला सांगतो की सायली, मला माफ कर, मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला, परंतु तू एवढ्या पावसात तुझी जिद्द काही सोडली नाही. तुझा ठाम विश्वास होता की प्रतिमा आत्या आहेत. तू ज्यांना पाहिलं होतं त्या प्रतिमा आत्याच होत्या आणि अखेर आता तू स्वतःची जिद्द पूर्ण करून दाखवली आणि प्रतिमा आत्यांना घेऊनही आली. तर तिथे आता रविराजांचा ऊर खूप भरून आलेला असतो. तेव्हा आता ते सायलीला म्हणतात की सायली, खरंच मला प्रत्येक क्षणी असं का वाटतं माहीत नाही, पण तुम्हाला सतत वाटत राहतं की तुझं, माझं आणि प्रतिमेचं नक्कीच काहीतरी नातं आहे. कदाचित आधीच्या जन्मीचं नातं असेल. प्रत्येक वेळेस का कोण जाणे, परंतु पुन्हाही तुम्हाला आठवतं ना की प्रत्येक वेळेस सायलीमध्ये आपल्याला प्रतिमेचे गुण दिसत होते. का कोण जाणे असं का घडत असेल? कदाचित देव आपल्याला काहीतरी संकेत देत असेल, परंतु त्या संकेताचा आपल्याला त्यावेळी अर्थ लागत नव्हता. परंतु सायली, खरंच मी तुझे उपकार कधीही फेडू शकणार नाही. तू माझ्या प्रतिमेला मला माझ्यासाठी परत घेऊन आले आहेस. तुला सायली, आणि मला एका गोष्टीसाठी माफ कर की मी आधी तुझा खूप तिरस्कार केला. तेव्हा आता रविराज सांगतात की पहिल्या भेटीपासून मी तुला आता माझी मुलगी मानत आलं होतं, परंतु मी आता खरोखर सांगतो की तूच माझी मुलगी आहेस. तेव्हा आता प्रिया आणि नागराज यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर रविराज सांगतात की हो सायली, आजपासून तू माझी मुलगी आहेस. म्हणजे माझी एक नाही तर आता 2 मुली असतील, माझी तन्वी आणि माझी सायली. त्यावर त्यात प्रिया नागराजला सांगते की हा रविराज किल्लेदार आता त्या सायलीला स्वतःची मुलगी मानत आहे, परंतु ज्यावेळी खरं बाहेर येईल त्यावेळेस तो आपलं काय करेल? तर त्यानंतर आता थोड्या वेळानंतर पुन्हा आजी रविराजांना सांगतात की रविराज, मला आता असं वाटतं की सायलीशिवाय प्रतिमा काही राहू शकणार नाही. त्यामुळे प्रतिमेला तुम्ही आता थोडे दिवस इथेच राहू द्या, कारण ती आपल्या सगळ्या माणसामध्ये मिसळेल, त्यानंतर सगळ्यांसोबत बोलेल, करेल. तेव्हाच आता तिला सगळं काही आठवायला हळूहळू सुरुवात होईल. ते आपल्या सगळ्यांना पाहून अचानकपणे पाहिल्यानंतर ते बिथरून गेले आहे आणि त्यामुळे कदाचित ती तशी वागत असेल. मला असं वाटतं की आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही परत घरी गेलात तरी चालेल. तेव्हा आता रविराज सांगतात की नाही, इतक्या वर्षानंतर पुन्हाही मला पहिल्यांदा माझी प्रतिमा भेटली आहे आणि मला तिला असं एकटीला सोडून जावंसं नाही वाटत आहे. मी माझ्या प्रतिमेला असं एकटं नाही सोडणार आणि मला खात्री आहे की आपण आता आपल्या प्रतिमेला परत गमवायचं नाही. त्यावरती आता कल्पना सायलीवरती विश्वास दाखवत म्हणते की रविराज भाऊजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता इतक्या वर्षांची आपली प्रतीक्षा सायलीने संपवली आहे ना, आणि तसंही प्रतिमा आता सायलीशिवाय राहत नाही म्हटल्यानंतर सायली हळूहळूच प्रतिमेला सगळं काही आठवून देईल. माझा विश्वास आहे तेवढा. आता सायलीने एवढं सगळं काही जमवून आणलं आहे म्हटल्यानंतर पुढे सगळं काही सुरळीत सायलीच करू शकते. तेव्हा आता प्रिया घाबरते आणि त्यानंतर विचार करते की बाई, अगं शुभ बोल जरा. त्या बाईला जर सगळं काही आठवलं ना तर आमच्या सगळ्यांची वाट लागेल. तर त्यानंतर रविराज सायलीला सांगतात की प्रतिमाची तू काळजी नक्कीच घेईल, याचा माझा आता तुझ्यावरती तेवढा विश्वास आहे, परंतु बाळा तू स्वतःचीही काळजी घे. आणि रविराज आता त्या सगळ्यांचा निरोप घेतात. तर घरी आल्यानंतर तिकडे आता प्रिया आणि नागराजची झोप पार उडालेली असते. तर घरी गेल्यानंतर आता प्रिया नागराजला म्हणते की कालच तुम्ही मला काय सांगितलं होतं की माझा कुठलाही प्लॅन फ्लॉप नाही होत वगैरे वगैरे, त्याचं काय झालं? आता ही बाई अचानकपणे कुठून उगवली? तेव्हा आता नागराज म्हणतो की मला आता प्रश्न विचारून हैराण करू नकोस. एक तर आधीच माझं डोकं भणकलं आहे, या सगळ्याचा आता मलाच काही अर्थ कळत नाहीये. या सगळे आता मला महिपतला विचारावं लागेल. त्यानेच तर सांगितलं होतं ना की त्याने प्रतिमा वहिनीला कायमचं संपवलं आहे. त्या महिपतनेच आपल्याला सांगितलं होतं ना की प्रतिमा वहिनीला जिवंत त्याने जाळलं आहे. मग आता प्रतिमा वहिनी जिवंत कशी? तेव्हा आता प्रिया म्हणते की या सायलीला तिथे अलिबागमध्ये कडमडायला काय प्रॉब्लेम होता काय माहिती. तेव्हा आता नागराज म्हणतो की म्हणजे अलिबागमध्ये तूही होती का? त्यावरती आता प्रिया सांगते की हो, मी सुद्धा तिथेच होते. मी ना अर्जुनसोबत गेले होते फिरायला. त्या रविराज किल्लेदाराला कसं तरी गुंडाळून गेले होते, परंतु मला माहिती नव्हतं की ही बाई तिथे सापडेल. नाहीतर त्याच वेळी तुम्हाला फोन केला असता आणि त्या बाईला केव्हाचेच गायब केले असते. परंतु ती बाई चुकून या सायलीच्या हाती लागली आणि आपल्या
सगळ्या मेहनतीवर आता पाणी फिरेल। त्यावर ते नागराज म्हणतो की नाही नाही, आपल्या मेहनतीवर असं पाणी फिरून चालणार नाही। ही सगळी बातमी आपल्याला महिपतच्या कानावरती घालावी लागेल आणि त्याला आपण जा विचारूया की हे सगळं काय आहे, प्रतिमा वहिनी जिवंत कशी? त्याने तर मोठ्या तोऱ्याने सांगितलं होतं ना की तिला आता त्याने स्वतःहून जाळलं आहे। मग या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आता महिपतच देईल आणि प्रतिमा वहिनीचं काय करायचं तेही तोच बघेल। तर आता प्रिया नागराजने जेव्हा आता महिपतच्या कानावरती प्रतिमा जिवंत असल्याची बातमी घालता क्षणी आता पुढे नक्की काय होणार प्रतिमेचं आणि इकडे आता सायलीमुळे प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवणार का, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे।